सरकारचं टेन्शन वाढलं, विरोधक एकवटले, शरद पवारांच्या शिलेदाराचा मोठा निर्णय. एक मोठी बातमी समोर येते आहे. आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी सुरुवातीपासून या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. आता या प्रकरणात त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते लवकरच ईव्हीएम निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. बॅलेट कंट्रोल आणि व्हीव्हीपॅट मशीन उलटसुलट जोडून घोळ केल्याचा दावा आमदार जानकर यांनी केला आहे. दरम्यान एवढंच नाही तर ते ईव्हीएम विरोधात मार्कडवाडी ते शिवाजी पार्क असं पायी लाँग मार्च काढणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. 19 फेब्रुवारी या मार्चला सुरुवात होणार असून दररोज 15 किलोमीटरचा प्रवास करून 21व्या दिवशी हा मोर्चा शिवाजी पार्कवर धडकणार आहे. त्या दिवशी शिवाजी पार्कवर राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. या मोर्चामुळे पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.